या जन्माचा तुम्ही विशेष सोडा का मी ह्या जन्मात रामायण केलं, ह्या जन्मात भागवत केलं, ह्या जन्मात कीर्तन केलं, ह्या जन्मात मी वारी केली, ह्या जन्मात मी तुळशीला पाणी घातलं, ह्या जन्मात मी एवढं केलं, मला जन्म भेटेल. असे किती जन्म लागतील? गणित नाही जी दातारा मोजता येणार नाही तेव्हा देव भेटेल. आणि आपण एकादशीला लगेच दुसऱ्या असं चालतं कधी. दोन एकादशी गेले का माणसं म्हणतात एक सत्यनारायण पूजा घातली आणि एका सप्त्याला पंगत दिली. तुम्हाला यायला देव भेटाय पाहिजे हो, देवाच्या दारात न्याय नाही. देव कस काय भेटेल भाऊ? तुझ्या पैसे सगळे पापाचेच होते. लोकांच्या बुद्ध्या भ्रष्ट झाल्या ते अन्न खाऊन. लोक उलटे एकादशीला बोंबील भाजायला लागले, उरफाट झालं. अर्थ लोपले पुराणी नाश केला शब्द ज्ञानी विषय लोभी म्हणून साधना अवघे बुडले. बाह्य रंगाचा परमार्थ कुठं चालतो का महाराज? नव्या नवरीची मेकअप किती जरी केली तर ती काय कामटी किती काय? नव्या नवरीची मेकअप फक्त मांडवापुरती टिकती. मग नामदेवरायचं म्हणणं बा किती सुंदर आहे. आजच्या अभंगा सुरू झाल्या अभंगाला नामदेवरायचं म्हणणं असं आहे, अनेक जन्माची पुण्य होती तेव्हा तिळतिळ पुण्य साचा पडे हे तो बहुता जन्मी जोडे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. मागच्या जन्मीच्या पुण्याचा ठेवा होतो मी म्हणून मी जन्माला आलो. आणि आता काकडा कसा झाला ऐका. आषाढ शुद्ध 15 ते कार्तिक शुद्ध 15 हा जो काळ आहे. आता याला जुनी वारकरी काय म्हणते माहिती का? देव झोपले आणि आज देव उठले. कार्तिक आषाढी एकादशीला नाव आहे देव शैनी आणि आजच्या एकादशीला देव उठी. आज देव उठत नाही. देव कुठं झोपत असतो का? एक वाक्य सांग घेतला मग नामदेवरायांचा कडवे 4 आहेत. पहिला मुद्दा, दुसरा मुद्दा चिंता बिंता करायची नाही. मी बोलायचं तुम्ही बोलायचं. तिसरा मुद्दा आज तिसरा मुद्दा आज पौर्णिमा सांगितल्या, अमुष्य सांगितल्या, प्रति अख्ख्या वर्षाचं पंचांग सांगितलं. आता अमुष्य सांगितल्या, पौर्णिमा सांगितल्या, प्रतिपद सांगितलं. त्यातली कार्तिक स्नान समाप्तीचा काकड्याचे कीर्तन आणि काकड्याच्या नाम कीर्तनाला नामदेवरायाचा अभंग ना अभंगाला सुरुवात. आता फक्त पुरुष मंडळीने पटापटा बोलायचं. पहिलं जग शून्य होतं यावर आपलं मत काय? हाला आम्हाला नाही म्हणा. काय माणसं आहे तुम्ही? काय रोजानं बसले की तुम्ही? हा, पहिलं जग शून्य होतं. पहिलं जग शून्य होतं. मान्य आहे का? मान्य आहे तुम्हाला? माळकरी 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 उत्तरण प्रमाण लगेच सरळ सरळ ऐकायचं बरं का. आता पहिलं जग काकडा कसा तयार झाला ऐका. पहिलं जग शून्य होतं. पुरावा पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्य ते होते पायी कानोबा तेरे तेरे ते. मग जगात ब्रह्म किती? ब्रह्म किती? एक. आता सावध राहा. जगात ब्रह्म एक होतं तेव्हा देव एकटा होता. एकटा होता. देवाला काय कर्म न कशावरून पुरावा? एक एकलेची कंटिन्यू म्हणून केली निर्माण 14वी वय मुळात घुसलं बरं का. पहिलं जग बॉम्बला. पहिलं जग बॉम्बला. पहिलं जग अरे शून्य. सावध राहावं लागत ते आपल्या कीर्तनाला असं व्हायब्रल नाही चालत. पहिलं जग शून्य. देवाला एकट्याला कर्मनं. देवानं जग तयार करायचं ठरवलं. काय काय केलं माळकरी मंडळी? जारस, स्वेदस, अंडस, उद्बीज. किती झाल्या खाणी? 4. जारस, स्वेदस, अंडस, उद्बीज खाणी झाल्या 4. युनी झाल्या 84 लक्ष. झाल्या 4 खाणी 84 लक्ष युनी. आणि देवानं जग निर्माण केलं. काय काय केलं घे यादी लिहून. जारस स्वेदस अंडस. जारस स्वेदस अंडस उद्भिजर भूचर केचर उभयचर पक्षीवर्ग सतनवर्ग सुरू करे पाण्यात राहणारे हवेत राहणारे एकपेशीय बहुपेशीय जारस स्वेदस सगळे प्राणी तयार झाले. नदी नाल्या ओढे तयार झाले. देवाने दाढीला हात लावला आणि देव विचार करीत बसला मी जग निर्माण केले पण माझं भजन कराय कुठं कोण आहे? मग देवाने एक डोकं वापरलं. आता असा प्राणी तयार करायचा त्याला आयुष्य द्यायचं कमी. आयुष्य कमी द्यायचं. चला गेलं बोंबाला. कोडवर आलत लय विक्षेप झाला आज. मजा नाही राहील त्याच्यात. हा करेक्ट. पहिलं जग शून्य होतं. इथं आलतो आता. पहिलं जग शून्य होतं. खाणी किती झाल्या? 4. युनी झाल्या 84 लक्ष.
योनी झाल्याच्या वर शिक्षकानी झाल्या चारण देवाने ठरवलं माणूस तयार करायचा, पण असा करायचा त्याला आयुष्य द्यायचं कमी आणि बुद्धी द्यायची जास्त. बुद्धी इतकी द्यायची त्यानं देव पाहिला नाही पाहिजे, तो देव झाला पाहिजे. माणसाने देव पाहायचा नाही, पाहून काय करतो, काशीला जातो झक माराय. काशीला जाणारे नियम माहिती तुम्हाला काय काशीचा? काशीला जाणारे ध्यानात ठेवा, काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं, असं नियम आहे. हे बावळट काशीवरून गावात येतात, मी दाव्याचं खात नाही, कानपाड फोडीन. तुला जायला पण सांगितलं होतं काशीला? हा, झक माराय गेला तू, 7-8 हजार रुपये गेले, गाई दुधाला कमी पडली, दोन्ही पोरं वाहिनी निघली, हीच काशी झाली. तिनं माझ्याशी सोडून कोणाशी लग्न केलं ना, ती कुठंच सुखी होऊ शकत नाही. एवढं तिचं माझ्यावर, अरे पागले तू, असे 3 जण म्हणत होते तू चौथा येड्या. अरे 3 मेले, तू एकटाच राहिलाय, ते 3 झाले भूत, तू असेल खैस. पुरीसाठी मरतो का शांबड्या? ए दरिद्री, ए भंगरी. अरे हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं? ज्यांनी ज्यांनी असे लव्ह मॅरेज केले ना, लफडे लुपडे, दरवाजे लावून भांडे घाशी त्यारे, आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करतात. कोण कोणावर प्रेम करायला मोकळे गेलं? ह्या जगात 2च माणसं प्रेम करतात, एक आई वडील आणि 2 संत. तिसरं बायको प्रेम करीत नाही, प्रियशी तर अजिबात करीत नाही. बऱ्याच लोकांना वाटतं हे पण प्रियशी जीवनात 3 अंकी नाटक करते टोनग्या. लग्नाच्या अगोदर ती त्या पोऱ्याला म्हणत असते, तू माझा प्राणनाथ आहे. प्राणनाथ, नवनाथाचा भाऊ, प्राणनाथ. लग्न झाल्यावर म्हणते नाथ आहे, शेवटी म्हणते तू अनाथ आहे. माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते. 2 मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते. आणि 60 वर्षाच्या पुढे मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते. कोणत्याही प्रिय माया कीर्तनात बसलेल्या कोणत्याही प्रियकरानं मला सांगा, तुमचं हॉटेलचं बैल किती प्रियशन दिलं का? देणारच नाही. हुशार मॉडेल आहे ते. 16 आईस्क्रीमच्या कांड्या खातं एकटं. तवर हे एक कांडी चूक घेते आणि याला म्हणलं तुला घेते म्हणते इंटरेस्ट नाही. अरे पैसेच नाही बावळाटा. एका मित्रानं एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. याने सांगितलं कोणाशी? त्याने सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कॉलेजला होती. म्हणला 1 मिनिट मी त्याच्याशिवाय विरह सहन करू शकत नाही. इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. इश्क ही मेरी जिंदगी है. अगर वो ना मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. वो मेरी नहीं हो सकती तो किसी की भी हो नहीं सकती. त्याने सांगितलं तुला काय भुकायचं भूक, पण मी काय सोमवारी लग्नाला येत नाही, मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हे मंगळवारी आशीर्वाद द्यायला गेलं तर सोमवारी ज्याचं लग्न होतं ते असं दाढीला हात लावून बसलं होतं. हा गेला त्याला म्हणला व्हाय यू आर बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय? काल लग्न झालं नाही, याचं बक्षीसच पडलं खाली. म्हणला काय करा. मग याने सांगितलं काय झालं. त्यानं सांगितलं 3 तास आम्ही गार्डनमध्ये शपथी घेतल्या. तिनं मला सांगितलं मी तुमचीच आहे, हे शरीरच तुमच्या ताब्यात दिलं आहे, मी तुमच्यावरून जीव ओळून टाकला आहे. बऱ्याच गप्पा झाल्या आमच्या दोघांच्या. फूल आहे गुलाब का, लडका आहे गरीब का, असं काय बरंच त्यांचं आहे.
लय बारीक सांगितलं तुम्ही माझ्यावर संशय घ्याल तुमच्याकडून नाही लागत सावध राहा माणसं आणि तिने मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं आणि कोर्टाची पायरी चढल्यावर तिने मला सांगितलं आता मी तुमच्यावरून जीव ओवाळून टाकलाय तर तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे म्हणजे प्रेम कशावर आलं पैशावर मित्रानं सांगितलं 5,000 पोरकाला थांबण मराय त्याच्या मित्राने त्याला सांगितलं अरे तिला सांगायचं माझ्या नावे 5,000 आहेत पण माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहेत आणि त्याला काही पोरग नाही वारस मीच आहे तर मला हेच सांगितलं मी तिला ती माझ्या चुलत्या संगच गेली मी बसलो तुही वाट पाहत अरे लव इज ए मनी अँड मनी इज ए लव मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी नो लव इन द वर्ल्ड याला गेला काशीला आणि काशीला जायची हवस आपल्याला नाही यांना हा हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे बिलालीच त्याला यहीन सगळं गाचपान घेऊन चालली काशी आणि आमच्या महाराज लोकांचा ट्रिपा काढणं धंदा झालाय पैसे उरत्या दिवस निघत्या उरलेल्या पैशाचा बायकोला गाजरा दोन्ही काशा खुश घरातली काशी खुश आणि ही काशी खुश तुम्ही म्हणाल महाराज एवढा काशीवर वाईट का म्हणून बोला प्रमाणे आपल्याकडं माऊलीची ओवी 12व्या अध्यायात मोक्ष देऊन उदार होय कीर काशी शरीर ते ठाई वेच किजे म्हणजे काशीला गेल्यावर तुम्हाला मोक्ष मिळेल पण शरीर तिथं ठेवावं लागतं हे काशीवरून गावात येत आहे मी काशी केली मी मोतीला जात नाही अंत्यविधीला जात नाही दहाव्याचं खात नाही श्राद्धाचं खात नाही प्रचाराचा रसा लाल जुलाब होस्तोवर सोडित नाही प्रचाराचा रसा मागून लाल पडला तरी पुढून वती तोच आणि मी काशीचं लपाड्यावर सगळ्या महाराजांची भाषा आहे वाराणसी गया पाहिली आता लागला करंट तुम्हाला मंगाचा एकाशी बिजीला दीड तास देव चोळून काय करतो एकानं देव चोळेन कुत्रा आलं त्यानं देव फिकून आणला कुत्र्याला काय वार्याचं धावणं कधी स्थिर नाही शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही लहान पोराचं मन कधी स्थिर नाही आणि चोरीचं धन कोणाला लकलाभ नाही पुरावा 18वा अध्याय वारियाचे धावणे का शेळीचे चरणे बालकाचे मन का चोरीचे धान पुन्हा ऐका 3 जेवढं घुसल तेवढं ओव्याप्रमाणे सगळं मुंगी किती फिरू द्या मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही मासा किती पोहू द्या समुद्र कधी तरू शकत नाही पापाची इस्टेट किती कमवा खानदान कधी सुखानं जगू शकत नाही राईट ज्या ज्या घरात पापाचा पैसा आहे सुपडा साप सुख करता तो कहता मारता गुनाते नरवे फोवे फेम को पादयाते घासे घोसा घोसे ना 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 घोसा ना पाहे ना रुपये बाप रामायण सांगतो पोऱ्या दुसऱ्याच गावातून सीता घेऊन येतो हायला स्वयंवर कोण सांगा मा पोरं बिंडोक का निघतात त्याचं उत्तर ऐका आता बऱ्याच लोकांची तक्रार आहे माझा मुलगा असा का निघाला मी तर भजन करतो बा महापौर वाईट का निघलं त्याचं उत्तर आता याच्यात आलंय पहिलं जग शून्य 4 खाणी तयार झाल्या माणूस तयार करायचं माणूस तयार करायचं ठरलं अजून तयार झालाय का नाही फक्त त्याला आयुष्य द्यायचं कमी आणि बुद्धी द्यायची आयुष्य किती द्यायचं इन 100 मध्ये 50 गेले झोपेत किती राहिले 50 मध्ये 3 टप्पे बालपण तरुणपण म्हातारपण लहानपण गेलं टिंगल्या टावळ्या करण्यात तरुणपण गेलं सासरवाडीचं कल्याण करण्यात आणि म्हातारपण गेलं खाटा उतानं पाडण्यात मेला ना माया काय केलं मी काय केलं नाही तो असं कोणी उठायचं आणि माया पोराला बाकवा शिकवा कोणी उठायचं आणि माया पोराला कीर्तन शिकवा बाबाची पेंड आहे कोणी उठायचं माया काही नाही 6 वर्ष पोरं आळंदीत घातली फक्त धोतरच नाही असाय शिकली
वांग येत नाही त्यांना काही. फक्त खऱ्याची आई मेली. कोणी उठायचं माझ्या पोराला डॉक्टर करा. डॉक्टरचं पोर कुठे डॉक्टर होत असं त्याला मार्क नको कटवान घ्या. 48% मार्क पडले ते अडपाटाला 8 घालते. कशाला डॉक्टर कोण तो माणसं मारायला. त्याला भेजायच नाही, खराब भेजायचं ते. आणि त्याचा बाप म्हणला प्रयत्न करू. काला करतो प्रयत्न, पहिलाच प्रयत्न फेल गेलाय. काला करतो प्रयत्न, ते अडपाट ते 48% मार्क पडले ते 8 घातलं पाहिजे. त्यानं झक मारली, मेडिकलला घातलं. कशाचं जोराव पैसे त्याला भेज आहे का. ते केलं डॉक्टर, त्यानं टाकलं हॉस्पिटल. काला माणसं नीट होती, त्यालाच भेजा नाही. त्याच्याकडे पेशंट गेलं का त्यानं लगेच पहिला दणका, झोपा. उभ्या ना काही नाहीच, झोपा. पहिला दणका, झोपा. झोपलं का लगेच काना स्टेथोस्कोप. आणि ते छाती उठू ना, तोंड वाचवा, डोळे वाचवा, जीभ बाहेर काढा, ओढून धरा, मोकळं सोडा, ओढा परत, सोडा मोकळं, ओढा परत, पालते व्हा, उताणे व्हा, सरळ व्हा, महक पहा. काय होतं तुम्हाला. मग आता मग एवढा टाइम काय व्यायाम चालू होता का काय होतं. आणि लगेच कागद आणि पेन घ्या. कागद आहे तिथंच राहते टेबलाला, आणि पेन त्यांची दुरीनच बांधेल राहत्यात. ते पेन आपल्यासारखे खिशाला नाही ठेवती. सकाळी 3 घ्या, संध्याकाळी 3 घ्या, परादिशी परत आले का झोपा. उभ्या ना काही नाहीच. काला माणसं नीट होतील. काय झालंय महाराज, पैसा मूर्ख माणसांकडे गेल्यामुळं चांगल्या माणसांना समाजात त्रास झाला महाराज. याडपाट माणसांच्या घरी लक्ष्मी गेली. याडपाट जी भंगार माणसं आहेत त्यांच्याकडे पैसा गेला, चांगल्या माणसांना त्रास झाला. भांडे घासणारीच्या मुलीला मेरिटचे मार्क आहेत पण मेडिकलला जाता येईना. बंगलेवाल्याची पेपरला गेली, अजून आली नाही, ती डॉक्टरच होऊन आली. परीक्षेला गेली ती गेलीच, मग का निकालच घेऊन येते का काय करते काय. आणि पोरगी पळून गेल्यावर तिची आई म्हणती मला अंदाज आलता बरं का. तू काय कुंभ मेळ्याला गेली ती का 2-4 महिने. तू मला याला आल्याबरोबर कोणची टाकली पहिली माया. आता हा जन्माला आला तो कसा होता ऐका. हा होता ब्रह्म. याला आजीनं एक दिला झटका. याची आजी याला काय म्हणली माहिती का, तुझं बिस्किट, तुझं. पहिला दणका त्याला कोणचा दिला, तुझं, तू. ते म्हणलं माझं. हो, मग पहिला शब्द तयार झाला, तू, मी, तुझा, माझं. आणि या 4 शब्दावर जगातलं पोलीस खातं आणि न्यायालय चालू आहे. मी, तू, तुझा. मग हे 4 शब्द वजा केल्यावर भांडणच काळ होईल. अख्ख्या जगातली भांडणं किती शब्दावर आहेत. आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. आता तुझ्या बापाला जर जमलं नसतं, बाकीचा विचार घरी गेल्यावर करा. मी, तू, ती माझी नाही ना, ती माझी नाही ना, कुणाचीच नाही. काय डीजे लावायची गरज आहे. अरे भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे. ते एक दिवस खालीच करायचंय. मग हे घर कसं आहे. जिंदगी जिंदगी एक किराए का घर है. एक ना
शून्य होतं, 4 खाणी तयार झाल्या. इथं आपण 20 मिनिटापूर्वी होतो. हा, आणि माझ्या तोंडातलं वाक्य होतं, याला आयुष्य द्यायचं कमी पण बुद्धी द्यायची जास्ती. हा देव झाला नाही पाहिजे, ह्यानं देव पाहिला नाही पाहिजे, हा देव झाला पाहिजे. पुरावा 3रा अध्याय. तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तृष्टवेल, परस्पर घडेल प्रीती जेत, आज्ञापक व्हाल, वाचा सिद्धी पावाल. बस. आणि असा माणूस तयार करायचा ठरवला. आणि कसा झाला तयार आता बनवूनच दाखवतो माणूस एका मिनिटात. हां, आता माणूस तयार करायचं ठरवलं. मग आता स्त्री पुरुष एकत्र आले. आता बारीक आहे का एज्युकेटेड लोक, स्त्री संघ, महाराज मंडळी सगळं. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे, बा माझा पोरगा नालायक का निघला, नालायक का निघला, नालायक का निघला. ते का निघालं त्याचं उत्तर आता याच्यात आहे. 80% भजन्यांचे पोरं खलास आहेत, 40% कीर्तनकारांची पोरं क्वाटरी पेतात.